अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी माधुरी. स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनलवरती. आजचा हा व्हिडिओ खूप विशेष आहे. आयुष्यात वेगळं वळण घेणारा आहे. तर बघा मंडळी, त्या आईंना ज्यांना वाटते की त्यांच्या मुलाच्या प्रगतीत कुणाची तरी नजर लागलेली आहे, मुलं हुशार असूनही मागं पडतायत किंवा घरात सतत कटकटी होत आहेत. येत्या 13 फेब्रुवारी विजय एकादशी आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी विजय मिळवून देणारी आहे. पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकलेलं नसेल. तर बघा मंडळी, एक असा उपाय आहे जो तुमच्या मुलांच्या आयुष्यातील दुर्दैवांचं टाळ कायमचं उघडू शकतो. हा उपाय काय आहे, कसा करायचा आहे, तो नेमका कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धवट माहिती आणि अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असतं. तर पहा मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या शक्तीचा आणि आशीर्वाद घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम गण गणपते नमः हे लिहायला विसरू नका. तर बघा मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून ही माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण मुलांसाठी सगळं करतोय, मग तरीही त्यांना यश का मिळत नाही? तर बघा मंडळी, आपल्या अवतीभोवती अशा काही अदृश्य ऊर्जा असतात ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. विजया एकादशी निमित्त ब्रह्मांडातील काही विशिष्ट नक्षत्रांचा असा सुयोग जुळून येतो, ज्यांचा वापर करून आपण आपल्या मुलांवरची इडापिडा ही दूर करू शकतो. लोक नेहमी सांगतात की मीठ मोहऱ्या उतरून टाका, पण आज मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण तिचा हा वापर तुम्हाला कोणीच सांगितला नसेल. ती गोष्ट उतरवल्याने मुलांच्या बुद्धीवर आलेले जाळ कसं निघून जाईल हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. विजया एकादशीला भगवान विष्णूंची पूजा होते. तुम्हाला काय करायचं आहे, एक पिवळा छोटा कपडा घ्यायचा आहे. त्यात 7 अख्ख्या लवंगा आणि थोडं पिवळट केलेलं तांदूळ ठेवायचं आहे. रात्री मुलं झोपलेली असताना त्याच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे उलट दिशेने तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे. हा कपडा फिरवायचा आहे. त्यानंतर बघा, हा कपडा घराबाहेर नेऊन एका कापराच्या वडीवर तुम्हाला जाळून टाकायचा आहे. जशी की लवंग जळेल तशी तुमच्या मुलांच्या प्रगतीमधील अडथळे जळून खाक होतील. हा अनुभव इतका प्रभावी आहे की तुम्हाला दुसऱ्या दिवसापासूनच मुलांच्या स्वभावात बदल दिसेल. बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त तुळशीला पाणी घातलं की झालं, पण विजया एकादशीला एक तांब्याच्या कलशामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि काळे तीळ टाका. हे पाणी मुलांच्या हाताला स्पर्श करून घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला अर्पण करा. असं केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि मुलांची नजर दोष कायमची दूर होऊन जाते. तर बघा मंडळी, हे उपाय करताना मनात श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. विजया एकादशी ही केवळ उपवासाची नाही, तर आपल्या कर्मांचा हिशोब देखील करण्याची वेळ आहे. या दिवशी जर आईने आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना केली तर ती थेट विष्णूंपाशी पोहोचते. तुम्ही विचार करत असाल की हे उपाय फक्त 13 फेब्रुवारीलाच का करायचे? तर पहा, कारण त्या दिवशी आलेल्या तिथीचा प्रभाव तुमच्या मुलांच्या आज्ञाचक्रावर सकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांना योग्य दिशाही मिळू लागते. विजया एकादशीला आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय का करावा आणि त्याचे मुलांच्या आयुष्यावर नेमकं काय सकारात्मक परिणाम होतात याची ही सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. विजया एकादशी ही केवळ धार्मिक तिथी नसून ती कल्पनांची आणि विजयाची शक्ती देणारी तिथी मानली जाते. आई ही मुलांची पहिली गुरु आणि रक्षक असते, त्यामुळे तिच्या संकल्पनात प्रचंड ताकद असते. मुलांच्या आयुष्यात होणारा बदल आपण 3 मुख्य भागांमध्ये समजून घेऊया. तर त्यातला पहिला बघा, नकारात्मक ऊर्जेचे निर्मूलन आणि सुरक्षितता. लहान मुलं किंवा वाढत्या वयातील मुलं बाहेरील ऊर्जेला लवकर बळी पडतात. कधी कोणाची नजर लागते तर कधी बाहेरील नकारात्मक विचारांचा त्यांच्यावरती परिणाम होतो. तर बघा मंडळी, यामुळे मुलांच्या भोवती असलेले अडथळे दूर होतात. जसा कापूर जळतो तशी त्यांच्या प्रगतीमधील बाधा जळून खाक होत असते, असं मानलं जातं. त्यामुळे मुलांना एक प्रकारचे सुरक्षा कवचच प्राप्त होत असते. दुसरा जो आहे तर तो मानसिक शांती आणि भावनिक बदल. मुलांच्या मनातील अनाठायी भीती, चिडचिडपणा किंवा एकाकीपणा दूर होण्यास मदत होत असते.
तर बघा, आईने जेव्हा हा उपाय करते तेव्हा मुलांच्या मनात एक सुरक्षितेची भावना निर्माण होते. त्यांच्यातील जो चिडखोरपणा आहे तो कमी होऊन अधिक समजूतदारपणा बनू लागतो. समजूतदारपणाने वागू लागतात. मुलांच्या भावनांमध्ये सकारात्मकता येते आणि ते आई-वडिलांच्या शब्दांना मान देऊ लागतात. तिसरा जो आहे तर तो प्रगती आणि आत्मविश्वासात वाढणारा आहे. अभ्यासात लक्ष न लागणे किंवा परीक्षेची भीती वाटणे या समस्यांवर हा उपाय आध्यात्मिक बळ देत असतो. विजया एकादशीच्या प्रभावामुळे मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते. त्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाटू लागतो. ज्या मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे, त्यांच्यात एक नवीन ऊर्जा संचारते. त्यामुळे ते आव्हानांना धैर्याने सामोरे जातात. शेवटी एवढंच सांगेन, संधी एकदाच येते. ही विजया एकादशी तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुवर्णकाळ घेऊन येवो, हेच स्वामींचरणी प्रार्थना. तर बघा, दुसरा उपायही आपल्याला तेवढाच महत्त्वाचा आहे. तर बघा, एक अत्यंत शक्तिशाली, चमत्कारी आणि जीवन बदलणाऱ्या एकादशीबद्दल. उद्या शुक्रवार विजया एकादशी आहे, तर हा दुसरा उपाय देखील नक्कीच करा. ही एकादशी फक्त व्रताची नाही, तर जीवनातील प्रत्येक अडचण, प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची गॅरंटी तारीख आहे. भगवान श्रीरामांनीच या एकादशीला व्रत करून रावणावर विजय मिळवला होता आणि आज तुम्ही तुमच्या जीवनात विजय मिळवू शकता कोणत्याही परिस्थितीमध्ये. तर पहा, हा खास उपाय आहे जो आईने स्वतः मुलांना देऊन लाखो लोकांनी चमत्कार अनुभवले आहेत. हे उपाय फक्त 2 साध्या वस्तूंचा आहे. पहिली वस्तू म्हणजे तांदूळ आणि दुसरी वस्तू म्हणजे ₹1 नाणे किंवा एक नोट घेतली तरीही चालेल. सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा आणि मनात श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. तर बघा, आता आईने काय करायचं आहे, आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर थोडेसे तांदूळाचे दाणे घ्यायचे आहेत. त्यात थोडेसे म्हणजे ₹1 जो नाणं आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर हे जे तांदूळ आहे आणि हे जे नाणं आहे तर ते आईने आपल्या मुलांच्या डोक्यावरून उतरवायचं आहे. म्हणजेच मुलांच्या डोक्यावरून उजव्या हाताने 3 वेळा उतरून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर डाव्या हाताने घ्या. हे करताना हा मंत्र म्हणायचा आहे. ओम नम वासुदेवाय. विजया एकादशी दैवे नम. सर्व मंगल मंगल मे इच्छा पूर्ण भवतु. किंवा साधा, हे विष्णू, हे माता लक्ष्मी, माझ्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करा, सर्व बाधा दूर करा. हे उतारा झाल्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आणि जो तो शिक्का आहे तर त्या तुळशीच्या झाडाजवळ किंवा मंदिरात ठेवा किंवा गरिबाला, गाईला किंवा पक्ष्यांना दान करा. आणि जर तुम्ही गाईला किंवा पक्ष्यांना दान करत असाल तर हे नाणे आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा कुठेतरी मंदिरात ठेवायचं आहे. गाईला चारायचं नाहीये. फक्त आपल्याला जे तांदूळ आहे तर तेच आपल्याला गाईला चारायचं आहे. तर बघा, हे उपाय केल्याने काय होते, नोकरीत अडकलेली प्रगती चालू होते. अभ्यासात अडचण येत असेल तर यश मिळते. कितीही कठीण इच्छा असो पूर्ण होते. घरात पैशाच्या टंचाई दूर होतात. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळतो. तर मंडळी, हे उपाय कोणत्याही प्रकारचे नाहीत. हे विश्वासाचे, भक्तीचे आणि भगवान विष्णूंच्या कृपेचे आहेत. आजच करा, म्हणजे उद्याच करा हे उपाय आणि विजया एकादशी आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आईने मुलांसाठी हे उपाय जरूर करा. लाखो लोकांच्या आयुष्यात चमत्कार झालेले आहेत. तुमच्याही आयुष्यात होईल. फक्त विश्वास ठेवा आणि उपाय करा. ओम नमो नारायण. जय विष्णू. जय विजया एकादशी. तर जर हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मंडळी. आणि तुम्ही चॅनलवर तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो नारायण हे लिहायला विसरू नका. भगवान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. ओम नमो नारायण.